जाणावे ते प्रेत सर्व लोकी, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. रागे दात खाय कर करा, जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाणा. जये कुळे नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भव नदी ताफा. विठोबाचे नाम अनुच्चारिजे, तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरिचिया. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाये करा करा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मानव देहात येऊनही उद्धाराची साधना जे करत नाहीत, त्यांच्याविषयी थोडी नाराजी व्यक्त करतायत. भाव हाय की मानवानी या जीवनाचं सोनं करावं. दुर्लभ अशा प्रकारचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. नरदेहामध्ये आयुष्य मिळालेलं आहे. साधू संतांनी तयार करून ठेवलेले ग्रंथ आपल्या भाग्याने आपल्याला मिळालेले आहेत. आणि एवढी सगळी अनुकूल परिस्थिती असतानाही स्वतः करता जर स्वतःला द्यायला वेळ नाही, स्वतः करता स्वतः जर काही करू शकत नसेल, तर मग तो दुर्दैवी अशा प्रकारचा आहे. तुकोबाराय आपल्या शैलीमध्ये ती नाराजी व्यक्त करतायत. तुकोबाराय म्हणतात की एकादशी व्रत जया नाही नेम, एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी. वैष्णव संतांचा हा अट्टहास आहे की एकादशीचं व्रत सगळ्यांनी करावं. तीर्थ व्रत पर्वकाळ हे जीवा मानवाच्या दृष्टीनं अत्यंत उपकारक अशा प्रकारचे घटक आहेत. रोज नसतात, हे नैमित्तिक येतात. आणि त्या निमित्तानं जर आपण कर्म केलं, शास्त्रांनी सांगितलेलं त्या दिवशीचं, तर एरवी तेच कर्म केलं आणि निमित्ताने तेच कर्म केलं तर एरवीच्या कर्मापेक्षा हजारो पटीनं जास्त त्याचं फल असतं. असे जे नैमित्तिक कर्म आहेत त्यामध्ये एकादशी हे व्रत आहे. 15 दिवसाला येतं. ते काय दररोज किंवा 4 दिवसाला 8 दिवसाला नाही येत, 15 दिवसाला येते. 15 दिवसा एक एकादशी. शुद्ध पक्षामध्ये एक असते, वद्य पक्षामध्ये एक असते. त्याला शुद्ध एकादशी, वद्य एकादशी किंवा कृष्ण एकादशी आणि शुक्ल एकादशी अशाही प्रकारची नाव आहेत. खेड्यापाड्यामध्ये मोठी एकादशी, लहानी एकादशी असंही अशा प्रकारचं म्हणलं जातं. तर अशी ही 15 दिवसाला येणारी एकादशी, तर त्या एकादशीचं व्रत सर्वांनी करावं. पुराणामध्ये वर्णन आहे की या एकादशीच्या व्रताच्या साधनेनं रुक्मांगदानी पूर्ण नगरी वैकुंठाला नेली होती. अख्खे सगळेचे सगळे लोक. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, त्याने परमानंद प्रगटला.
अयोध्या नगरी अनेक वेळेला वैकुंठाला गेली. प्रभू रामचंद्रांनीही त्यांच्याबरोबर अयोध्येतल्या लोकांना वैकुंठाला नेलं होतं. पण ते रामाने स्वतःच्या महिम्याने बाकीच्याला नेलं. बाकीच्यांनी काही साधना केलेली होती असं नाही. पण रुक्मांगदाच्या काळामध्ये प्रत्येकांना त्यांनी एकादशी व्रत करायला सांगितले. स्वतः एकादशी व्रत करायचे. आणि मग यथा राजा तथा प्रजा. राजे चोर झाले, प्रजा चोर झाली. राजे जर ऋषितुल्य जीवन जगत असतील तर प्रजेमध्येही बहुतेक लोक ऋषितुल्य अशा प्रकारची. हे तितकंच खरं आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोक तदनुवर्तते. श्रेष्ठ माणसं यद आचरती, जे जे आचरण करतात, सामान्य माणसंही त्याच अशा प्रकारचं अनुष्ठान करत असतात. म्हणून मोठ्या माणसावर मोठी जबाबदारी असते, स्वतःचीही आणि इतराचीही. त्याच्याकडे पाहणारे जे आहेत त्यांची. म्हणून ज्ञानोबा किती सुंदर मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. लोकाप्रती अलौकिक, जरी ते स्वरूप अधिकाराने अलौकिक असले तरीही लोकात वागत असताना अलौकिक नोहावे. विशेष आचरावे लागे संती, संती विशेष आचरावे लागे. काय पहिलं? विशेष आचरावे लागे संती. ज्ञानेश्वरी पाठक. ठीक आहे, येईल नंतर. संतांनी विशेष करून त्याचं आचरण केलं. भगवान सुद्धा सांगतात, सप्ताह कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रह. लोकांना नीट वळण लागावं अशी ज्याची इच्छा आहे ते केवळ कमरा बांधून आणि कीर्तनात बोलून नाही लोकांना वळण लागत. लोक आपण काय बोलतो त्याही पेक्षा आपण काय करतो हे पाहतात. बोलण्याचा नाही उपयोग होत तेवढा. बोलावं तर लागतंच, कारण बोलल्याशिवाय समजेल कसं. पण संतांचं लोकांना शिकवण्याची जी थेरी आहे, पद्धत आहे, ती केवळ बोलून नाही. तो का म्हणे, करुनी दावी त्याचे पाय माझे जीवी, साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच. महाराज, आपल्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. ज्ञानोबारेणी ज्ञानेश्वरीमध्ये, अभंगामध्ये, तुकोबारेणी गाथ्यामध्ये जी साधनं सांगितलेले, जे विचार मांडलेले आहेत, ते विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पडत असताना नुसते सप्ते करून वा कीर्तन करून ती जबाबदारी पूर्ण होणार नाही. आपण त्याचं आचरण करून मग लोकांना सांगावं लागेल. कारण लोक आपलं आचरणच पाहतात. लोक काय बोलतो, कधीतरी भेटणारा तो मग काय बोलतो हे पाहत आहे, पण जवळ आलेला मग काय करतो ते पाहतात. त्यामुळं आचरण करून ते दाखवावं लागतं. तेव्हा रुक्मांगदाने स्वतः एकादशीचं व्रत करायचं. एकादशीचं व्रत तर अतिशय कडक अशा प्रकारचं. त्या दशमीला एक भुक्त राहायचं, एकादशीला पाणीही अशा प्रकारचं घ्यायचं नाही, आणि द्वादशीला सूर्योदयाला पारणं सोडायचं. असा जो तो 3 दिवसाचा व्रताचा कार्यक्रम आहे, तशा प्रकारे करायचे. आपण आग्रह करणार नाही, कारण मीही करत नाही. मी केल्या काही दिवशी आणि त्याचं फलही मिळालं, म्हणजे खूप बिमार पडलो मी. या चालू वर्तमान परिस्थितीमध्ये आहार इतका निकष झालेला आहे
की ज्याला सकाळी खायची सवय आहे त्याला सकाळी नाही खाल्लं तर लगेचच थरथरायला लागत आहे. त्याच्यामुळं तशाच प्रकारचं केलं, ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी जरूर करावं. पण नाही तसं शक्य तर किमान एकादशीच्या दिवशी फलाहार म्हणा किंवा यज्ञाला चालणारा ज्याला आपण फराळ म्हणतो अशा प्रकारचं माफक सेवन करून तो दिवस पूर्णपणे भगवत चिंतनामध्ये. तसा उपवास शब्दाचा अर्थ नुसतं आहार बदलणं हा नाहीच आहे. उपवास, उप म्हणजे जवळ, वस म्हणजे राहणं. त्या दिवशी प्राधान्याने देवाजवळ राहणं हा खरा उपवास आहे. देवाजवळ राहणं याचा अर्थ देवाचं चिंतन करणं. आपण ज्याचं चिंतन करत असतो त्याच्या जवळ राहत असतो. चित्ती नाही ते जवळ असं नाही काय. तेव्हा देवाच्या सेवेमध्ये पूर्ण तो कालावधी व्यतीत करणं हा उपवास शब्दाचा खरा अर्थ आहे. तेव्हा एकादशीचं व्रत वैष्णवांनी मान्य केलेलं आहे. तुकोबारे म्हणतात, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी. हरिकीर्तन गाती, हरिकीर्तन ऐकती नियमाने. तर या व्रताच्या प्रभावाने ते विष्णू स्वरूप होतात, विष्णू होतात, विष्णू सारखे होतात. त्यामुळे या व्रताचा अनुष्ठान केलंच पाहिजे. काय असतं व्रतात? व्रताच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन करू नये. एकादशीचं अन्नपान. जे नर करीती भोजन श्वानविष्टे समान अधम जनते. एका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन, गाती ऐकते हरिकीर्तन. अन्न सेवन करायचं नाही आणि हरिकीर्तन गायचं वा कोणी सांगणारे असतील तर ऐकायचं. असा फरक नाहीये, सांगणाऱ्याला जास्त पगार आणि ऐकणाऱ्याला कमी पगार. महाराज, या भक्तीमध्ये असं आहे की सगळ्यांना सारखा पगार मिळतो. जसं 4 आश्रम आहेत तर त्या प्रत्येक आश्रमातल्या व्यक्तीने आपापल्या आश्रमाचं जर कर्म केलं तर 4ंनाही फल सारखंच आहे त्या कर्माचं. असं नाही की संन्यासाला संन्यासाच्या कर्माचं फल जास्त आहे आणि गृहस्थाला त्याच्या कर्माचं फल कमी आहे. शास्त्रांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे जर तो वागत असेल तर गृहस्थी ही संन्यासी आहे, त्यालाही संन्यासाचंच फल मिळतं. पगारात कमी जास्त नाही. कामाची व्यवस्था म्हणून ते 4 प्रकार केलेले आहेत. वर्णामध्ये तसंच आहे. एखादा ब्राह्मण असेल तो षटकर्म करत असेल तर त्याला जे फल आहे, तो एखादा शूद्र असेल त्याला सांगितलेलं कर्म करत असेल तर फल त्यालाही तेच आहे. हा कुठून अशा प्रकारचा मतप्रवाह आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये निर्माण झाला कोण जाणे, की हे कर्म उच्च आहे हे कर्म नीच आहे. कर्म कोणतंच नीच नसतं, कर्म कोणतंच उच्च नसतं महाराज. सगळंच कर्म श्रेष्ठ आहे, सगळंच कर्म श्रेष्ठ आहे. वहीवर बसून लिहिणं जेवढं महत्वाचं आहे, रोडवर बसून खडे फोडणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण वहीवर बसून खडे नाही फोडली जात. हा मानवाने केलेला आगावपणा वा मूर्खपणा आहे की पगारात अंतर केले आणि त्याच्यामुळे लोकांना ते श्रेष्ठ वाटायला लागलं आणि हे कनिष्ठ वाटायला लागलं. सगळ्यात मोठी विषमता ही ईश्वराच्या राज्यामध्ये नाही. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी, दोहोशी सरोवरी. त्यालाही तेवढंच पुण्य आहे आणि यालाही तेवढंच पुण्य आहे. त्यालाही चित्तशुद्धी हे फल आहे निष्काम करत असेल, यालाही चित्तशुद्धी हेच फल आहे ते निष्काम करत असेल तर. कीर्तनामध्ये असंच आहे. कीर्तन सांगणाराला जे फल असतं तेच कीर्तन ऐकणारालाही आहे, तेच त्यांना साथ करणारालाही आहे, तेच त्यांना जीव घालणारालाही आहे, तेच त्यांना जेवणाकरता स्वयंपाक करणाऱ्यालाही तेच फल आहे. जर भगवंताची सेवा म्हणून तो स्वयंपाक केला जात असेल तर.
आणि कीर्तनकारही भगवंताची सेवा म्हणून कीर्तन करत असेल तरच त्याला पुण्य, अन्यथा त्यांनी पुण्याची अपेक्षाही नाही करायची. हे मनात ठेवायचं नाही की आपण काही परमार्थ वगैरे करतो. सरळ सरळ आपला धंदा चालू आहे असं समजून घ्यायचं. कारण संतांनी त्याचं स्पष्ट केलं, देवाच्या सेवेचं तुम्हाला फल आहे. तर देवाची सेवा म्हणून तुम्ही करत असाल तरच ती देवाची सेवा आहे आणि तरच देवाच्या सेवेचं फल आहे. अन्यथा नुसत्या कृतीचं फल नाही मिळत. उलट संतांनी तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे की अभिलाषयुक्त होऊन जर कोणी हे करत असेल तर त्याचं फल पुण्य तर नाहीच पण पाप आहे. कारण नरकाला माणसं पुण्य करून नसतात जात. नरकाला कशाने जातात? नरका जाणे तरी पापे आचरावीन. जर हे केल्यामुळे नरकाला जातोय असं लिहित असेल तर त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्याच्यामुळे काय होतंय? पाप होते. तेव्हा भगवंताची सेवा हा उद्देश समोर ठेवून जर आपण कीर्तनाच्या कोणत्याही अंगाने त्याच्यामध्ये सामील होत असू तर फल तेच आहे. महाराज तुकोबाराय म्हणतात, गाता आहे कथा समानची घडे. फल सगळ्यांना सारखंच आहे. फरकच करायचा असेल तर ऐकणाऱ्याला अहंकार नाही होणार, त्याच्यामुळे त्याचं सगळं तसंच राहील. आणि ह्याला अहंकार होईल, त्याला कोणतरी कीर्तन करणार आहे. अहंकार झाला की मातीत जाईल तो. म्हणून उंच जाणं सर्वांना दिसतं हे खरं आहे, पण मग त्याला तोलही तितकाच चांगला काय करता आला पाहिजे? सांभाळता आला पाहिजे. अन्यथा खाली पडला की भोगाच. गाडीचा ऍक्सिडेंट झाला, टंगडं फिंगडं मोडलं तर काही त्याला हे करता येतं. विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा काय नाही, डेड बॉडी नो. त्याचं इकडंच आपला त्या दिवशी 13वा, त्याच्या 13व्याच्या दिवशी 13वा करायचा. सापडलं तर सापडलं, अन्यथा ते सुद्धा सापडत नाही. उंच जाण्यामध्ये तेवढाच धोकाही असतो जर चुकली विधी तर. तेव्हा गाथा आई कथा, कीर्तन एकादशीच्या दिवशी कथा गावी. ऐकणारे असेल तर गावी, सांगणारे असेल तर ऐकावी, काही अडचण नाही. गाथा ऐकत हा, पण इतकं खरं आहे, काही बसलेले असतील आणि उभे असतील तर उभे राहण्याचं पुण्य त्यांना बोनस जास्त मिळेल. अरे वा वा, म्हणजे तुमच्या मुंबईला धक्का नाही लागणार आणि तुम्हाला तेवढंच फल. कीर्तनाचं फल सारखं आहे पण त्यांना उभं राहण्याचं हे फल विशेष अशा प्रकारचं मिळेल. तेव्हा गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूसी, ते विष्णूसी समान. विष्णू स्वरूप म्हणजे विष्णूशी समान याचा अर्थ विष्णू जसं पवित्र आहे तसे ते पवित्र आहेत. विष्णू जसा पूजनीय तसे ते पूजनीय आहेत. विष्णू जसा मुक्त आहे तसे ते मुक्त अशा प्रकारचे होतात. एकादशीच्या व्रताचा हा महिमा आहे आणि अशा प्रकारचं सुंदर व्रत कोणालाही करता येतं आणि ते प्रत्येकाने करायला पाहिजे, केलं पाहिजे, अशा प्रकारचा तुकोबारांचा आग्रह आहे. आणि म्हणून मग ते करावं म्हणून व्यतिरेकाने, हे असं बोलणं म्हणजे व्यतिरेकाने करावं म्हणून सांगणं असं आहे. बोर्डाची परीक्षा आहे, परीक्षा जवळ आलेली आहे आणि चिरंजीव अभ्यासाला उठत नसेल तर मग ती आई किंवा बाप म्हणत असतो, हा पसरा पसरा. कारण तुम्ही नाही पसरले तर मग हे बाकीचे खड्या फिड्या कोण फोडणार? हो, आपल्या देशाला त्याची पण गरज आहे. तर याचा अर्थ असा आहे की उठा आणि अभ्यास करा, नाहीतर मग परिणामाला तयार व्हा. तसं तुकोबाराय म्हणतात की जया नाही नियम एकादशी व्रत. ज्याला नियम नाही, एकादशी व्रत नाही, एकादशी व्रताचा नियम नाही असा अर्थ केला तरी चालेल. कारण बरीच मंडळी एकादशीला विशेष नियम करतात. काही मंडळी शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात, वद्य एकादशीला आळंदीला किंवा अनेक जे संतांचे ठिकाण आहे त्या ठिकाणी येतात. त्या भागामध्ये जिथं पांडुरंगाचं ठाणं आहे तिथं शुद्धाला जातात, वद्याला इकडे येतात. काही माणसं नाही बा आपलं तिकडे जाणं होत तर मग ठिकाणीच कीर्तन करतात. रात्रभर जागर अशा प्रकारचा केला जातो. असे काही ना काही एकादशीला नियम करतात.
किंवा नियम आणि व्रत असं वेगळं केलं तरी चालतं. तेव्हा ज्याला नियम नाही, एकादशीचं व्रत नाही, तुकोबाराय म्हणतात, ते लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये प्रेत आहे असं समजावं. जे प्रेत आहे असं नाही, पण त्याला काय समजायचं? प्रेत समजायचं. आता कसं काय समजायचं? कसं आहे, समजायला विश्वास लागतो. सुपारीला गणपती समजता का नाही तुम्ही? असं कसं काय समजायचं? त्याला सोंड नाही, काय नाही, कसं काय गणपती समजायचं? शास्त्रावर विश्वास ठेवा. गणपती आहे समजा, गणपतीचं आव्हान केलेलं आहे, कला गणपतीला कुंकू वा, गणपतीला हळद वा, अक्षदा वाहा, अमका करा, नैवेद्य दाखवा, नमस्कार करा, नमस्कारं करोमी. तुकोबाराय म्हणतात, तसा जर कुठला नियम करत नसेल, काही नित्य नेमावीन अन्न खायतो श्वा, एकादशीचाही उपवास करत नसेल तर तो जिवंतच नाही असं समजावं. प्रेत आहे. आता पण तो चालतो, बोलतो, त्याला प्रेत कसं काय म्हणायचं? तुकोबाराय, अरे प्रेत सदृश्य, प्रेतासारखा तो आहे. प्रेतासारखा म्हणजे जसं प्रेत अशुद्ध असतं तसं ते काय आहे? अशुद्ध आहे. आणि मग प्रेताकडून काही अपेक्षा केली जात नाही, तशी त्याच्याकडूनही काही अपेक्षा करू नये, हा त्याचा अर्थ आहे. जाणावे ते प्रेत सर्व लोकी, याचा अर्थ सगळ्यांनी करावं, त्याला जाणावं असं नाही, आपण उपास करावा, नियम करावा. तात्पर्यम पकर्तव्यम. शब्दाकडे पाहू नये, शब्दाचं तात्पर्य काय आहे, त्या तात्पर्याला अशा प्रकारचं स्वीकारावं. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाये कर करा. तेव्हा ज्याला, जो एकादशीचं व्रत करत नाही, जो कुठल्याही प्रकारचा नियम करत नाही, त्याचं वय काळ रोज अशा प्रकारचा असा मोजित राहतो, हिशोबच करत राहतो. ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इकडे आल्यापासून काही पडलं तरी अजूनही गंगापूरला आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्याकरता महिन्याचं शिबिर घेतो, 25 दिवसाचं, महिन्याचं, 20 दिवसाचं. आता ती शिबिराची पत्रिका वाचली की ते पोरांना लय आनंद राहतो, कारण घर सोडून तिथं जायला बाबा कसं असेल काय उत्सुकाने येते. आणि ते एकदा आम्ही येईपर्यंत गोड बोलतो. म्हणजे याचा अर्थ नंतर कडू बोलतो असं नाही, पण मग आता तिथं जे आणायचंय त्यांना सुसंस्कृत संस्कार लागावे म्हणूनच, त्यांना वळण लागावं म्हणूनच असतं. आणि मग कुठल्याही दगडाची मूर्ती करायची असेल तर सरळ सरळ आहे, त्याचा जो अनावश्यक भाग आहे तो काढून टाकावा लागतो. आणि काढून टाकायचा असेल तर तो काय असा कागदाने पुसून नाही निघत, त्याला छनीनच हाणावं लागतं. छनी ठेवून असं दना 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 आणत घडायचं असेल तर. तसं मग त्यांना सकाळी उठायची अनिवार्य असतं. तसं याच्यामध्येच लिहिलेलं असतं की सकाळी लवकर उठावं लागेल, स्नान गार पाण्याने करावं लागेल, पण ते त्यावेळेला ते एवढं लक्षात नाही येत त्यांच्या. आणि मग ते फार लवकर नाही तरी 5 वाजता उठवतो म्हणा, 4:30-5ला. पण इकडं 7 वाजेपर्यंत झोपायच्या सवय. पण इथं उठवणार कोण? त्यांचे बापच झोपतात 7 वाजेपर्यंत, त्यांना उठायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं काही तो प्रश्न नाही. आणि मग सकाळी नेमकी ती साखर झोप, काय शब्द लावलेला आहे मला त्याला, इतकी गोड झोप. आणि ते झोपेतून सकाळी उठायचं म्हणजे आहे ना, ते जसं वासरू कासेला लागतं, गाय पानं सोडते, 1-2 घोट त्याच्या तोंडात जातात आणि त्याला आकडताना जसं होतं ना, महाराज आई जरी उठवायला लागली ना तरी मला ना कसं काय गेली तू काय माहिती, असं स्पष्ट म्हणतात. आता इकडं इतकं स्पष्ट नाही म्हणता येत त्यांना.
मनातल्या मनात अशा प्रकारचं म्हणते. पण ते घरूनही सांगितलेलं असतं, हे पाय जायचं तर मग तुला राहावं लागेल ना, पुन्हा घरी नाही यायचं पूर्ण शिबिर होईपर्यंत. ते नाही यायचं. आता घरी जाता येत नाही, इथं तर दररोज सकाळी उठायचं, पाठ करावं लागतं. पुन्हा नुसती मजा करायची. लोक काय म्हणते, त्याला लय आवड आहे, ते रोज भाजनाला जातं. भाजनाला जातं म्हणजे तिथं चिवडा फेवडा खायला मिळतो म्हणून जात राहत. इथं अभंग पाठ करायला लागतात. नुसते चाली गुणगुणून नाही चालत ना. अभंग श्लोक पाठ करायचे, नाही पाठ केलं का फटके बसतात, नाही तर टांगड्या अंगठ्या धरावे लागतात, उठबशा काढावं लागतात, आणि ते लईच जड जातं. आणि मग ती पोरं आहे ना, ते असे दिवस त्या वहीवर हे करून ठेवते. एक दिवस झाला का कट, 4 कटले, आता फक्त 20च राहिले. रोजच मोजित राहते दिवस, रोज दिवस मोजत. जसे ते पोरं दिवस मोजतात शिबिराचे, किंवा एखादा तुरुंगात गेलेला 10-20 दिवसाची त्याला जर सजा झालेली असेल तर तो जसा दिवस मोजतो, तसा काळ जो नियम आणि व्रत करत नाही त्याचे दिवस मोजतो. याला किती दिवसाचं आयुष्य? 60 वर्ष 9 महिने 17 दिवस. 20 वर्ष संपलेले आहेत, 25 वर्ष संपलेले आहेत, 30 वर्ष. रोज आता रोज काय मोजायचं, संपल्यावर येणारच आहे ना, पण असं रोज वाट पाहतो. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, काळ त्याचे वय नित्य लेखित आहे. आणि आता काय, त्याला पण काही मर्यादा आहेत ना. याचं जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत काळ बी काही नाही करू शकत महाराज. तरी तो आजी काळे, आजी स्थितीची वेळे, ग्रसिजती हे न कळे न मिळे विचारासी. अर्जुनाने देवाला सुद्धा अशा प्रकारचा हा प्रश्न विचारला. कधी विचारला? यांनी विश्वरूप दाखवायची प्रार्थना केली. आता याला वाटलं देवाचं हे छोटं स्वरूप जर एवढं सुंदर आहे तर ते मोठं स्वरूप किती सुंदर असेल. कधी कधी अशा कल्पना लय अंगावर येतात. आणि ते म्हणे, मग देवा तू विश्वरूप मला दाखव ना, मग मला पाहण्याची लायकी असली तर. याने त्याला दिव्य दृष्टी दिली ते विश्वरूप. आता विश्वरूपामध्ये सुंदर रूप पाहत होता तोवर बरं वाटलं, पण जेव्हा ते भयासुर रूप पाहायला लागला, तो काय कीर्तनात बसलेले कीर्तनकारासह सगळेचे सगळे, आम्ही हे तो सुरसंघा विषंती त्याच्या तोंडात चालले. अर्जुन वैष्णव माणूस, माळकरी माणूस, आणि हो अशी माणसं म्हणजे न भाजता न शिजवता असे कच्चे खात होता. त्याचे ते रक्ताचे थेंब खाली पण तिथे दिसायला लागलो. अर्जुन असा थरथर 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 कापायला. आम्ही त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाल संगही भीष्म द्रोण सुत पुत्रस्ततासो. अर्जुन लयच घाबरला. अर्जुनाला वाटलं असं कुठं देव असतो काय? देव कसा शांताकारम भुजगशयनं पद्मनाभं. देवाविषयीची कल्पना याची नेहमी अशी बांधलेली आणि त्याला अनुभव आहे तशाच स्वरूपाचा देवाचा. आणि शेवट अर्जुनाला राहवलं नाही, घाबरलं. ते म्हणे, नेमका तू आहेस कोण हे मला सांग. आख्या ही मेको भवान उग्र रूप, उग्र रूप हा भवान मे आख्याही. कोण आहेस तू? तू कोण आहेस? मला नाही वाटत तू देव आहेस. देव बाजूला झाला आणि देवाला बाजूला करून तू उभा राहिला, तर तू नेमका कोण आहेस? यांनी बी मग आता सांगताना सांगावं बरं, कालोस्मे लोकाक्षय कृत. मी काळे म्हणेन सगळ्या लोकांना खाण्याकरता मी उठलोय. बाबा बाबा. अर्जुनाला वाटलं याला उगाचच उठवलं. म्हणजे एरवी आपल्याकडून हत्या घडू नये म्हणून युद्ध करायचं नाही म्हणत होता, म्हणून गीता सुरुवात झाली. आणि त्या गीतेमध्ये विषय निघाला म्हणून मी काय केला, प्रश्न विचारला. अपेक्षा हात जगाला खायला लागला. म्हणजे शेवट अर्जुनाने सगळे खलास केले. हे खापर आमच्या डोक्यावर फोडायचं ते फुटणारच आहे.
पण मग थोडासा अर्जुनाने धीर धरला की हा सगळ्याला कसं काय खातोय, अजून काय प्रलयाचा तर कालावधी आलेला नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की तू काळ आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मला मान्य, थोडंसं थांबते, खायचं बंद कर. तर मी काय म्हणतो ते बघा अगोदर, जरा थांब. तू काळ असला तरी स्थितीच्या वेळेला कसं काय तुला या सगळ्यांचा ग्रास करता येईल रे? सध्या काही प्रलय नाही झाला, अजून द्वापार युग चालू, अजून कलियुग यायचंय, त्याच्यानंतर अजून किती काही युग जायचे, प्रलय व्हायला अजून किती काही वेळ आहे. मग काळ असला म्हणून काय झालं तू असं मध्ये कसं काय तुला ग्रास करता येतो? मग भगवंताने संकेताने सांगितलं, सगळ्याचं नाही, इथं फक्त जमलेले त्यांचा, ते बी तुम्हाला बाहेर सोडून बाकीच्यांचा. मग थोडासा काय 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 अर्जुनाला धीर आलेला आहे. तेव्हा काळ जरी असला तरी त्याला काय आहे, मर्यादा आहेत. आणि जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काळही काही करू शकत नाही. महाराज, कंसाला मारण्याकरताच भगवंताने अवतार घेतला होता. कंस कुठं राहत होता? मथुरेमध्ये. आणि ह्यो कुठं प्रगट झाला? मथुरेमध्ये. मग आता इतक्या जवळच्या जवळची तर काम करता येत नव्हतं का याला? का लहान होता म्हणून मारता नसता आला? कयाचं लहान महाराज, झालीच भेट पुतण्याची तर विचारा तिला. लहान. पण मग हा गोकुळात कशाला गेला? तर त्याचं कारण आहे की त्याच्या आयुष्याचा अजून काय होता, अवधी बाकी होती, ते पूर्ण झाल्याशिवाय याला. मग आता जो जगदीश्वर आहे, जगाचा मालक आहे, त्याला जर ते मर्यादा मोडता येत नाही, काळ कसं काय मोडू शकतो मर्यादा? पण तो रागावलेला असतो, त्याच्यामुळं असा नुसता दात खातो, नुसतं फक्त दिवसच मोजतो, किती राहिले. त्याचे वय काळ नित्य लेखित आहे. आणि नुसतं त्याच्याकडे पाहिलं की असा कडा 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 दात. काही माणसं झोपेत, दिवसा नाही खात म्हणा, दिवसा इतके जोरात नाही, पण झोपेत लयच काही माणसं. भीती वाटते महाराज जवळच्या माणसाला, एवढे कर कर कर. तसा हा काळ त्याच्याकडे पाहून नुसते काय खातो, दात अशा प्रकारचे खातो. हे झालं. अजून कोणाचे वय काळ सतत मोजित राहतो, फक्त एकादशी न करणाराचे, नियम न करणाराचे की नाही, अजून आहेत ना काही त्याची गिराईक. ते कोण आहेत? जयाचे द्वारे तुळशी वृंदावन नाही, ते स्मशानगृह जाणा. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही. तुळशी अत्यंत पवित्र अशा प्रकारचे. वैदिक संस्कृतीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे तो वैष्णव असो नसो, प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये तुळस ठेवायलाच पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अधिभौतिक दृष्टीनंही आवश्यक आहे, आध्यात्मिक दृष्टीनंही आवश्यक आहे, आणि आधी दैविक दृष्टीनंही आवश्यक आहे. तुळशीचा फारच महिमा आहे. आता अलीकडे आयुर्वेदावर बरंच अध्ययन चालू झालेलं आहे, त्यामध्ये तुळशी अनेक रोगावर तुळस चालते, अनेक रोगावर. हे जे वातावरण प्रदूषित हवा होऊ लागलेले आहे, तर ते तुळशीच्या वृक्षाच्या भोवती त्या दोषाला येता येत नाही. अनेक दृष्टीने तुळशीचा महिमा सांगितलेला आहे. तुळशीची प्रदक्षिणा करण्याने त्या वातावरणात आपण राहतो, तर त्या आलयाचा खूप फायदा होतो. संध्या समयी, सकाळच्या संध्याकाळच्या तुळशीच्या वृक्षाच्या जवळ ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर अशा प्रकारचं बसत जावं. तेव्हा तुळशी दारामध्ये हवी आहे, आवश्यक अशा प्रकारचे. हनुमंतरायांनी विभीषणाचा जो परिचय करून घेतला तो कशावरून? तुळशीवरूनच. कारण जवळजवळ लंका फिरत आलेलं होतं, कुठंच तुळशीचं झाड नव्हतं. आणि याच्या विभीषणाच्या दरवाजामध्ये तुळशी वृंदावन होतं, आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, हे राम. हनुमंतराय थोडी सावधही झाली. त्यांना वाटलं की
आपल्याला चकवण्याकरता, फसवण्याकरता तर हे षडयंत्र नाही रचलेलं रावणाने. ओळखलं काय आपण घुसलो म्हणून? त्याच्या लक्षात आलंय की काय इथं तुळशी वृंदावन आणि राम? म्हणून थोडस पुन्हा सूक्ष्म रूप धारण करून सावध होऊन इकडं तिकडं पाहत त्या ठिकाणी झोपलेली व्यक्ती उठत असतानाच श्रीराम 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 करतच उठलेली आहे. आणि मग निश्चय झाला की हो ना हो, हे रामाचे काय असले पाहिजे? भक्त अशा प्रकारचे असले पाहिजे. तेव्हा तुळशी तुळशी अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं तुळशीचं आहे. आपल्याकडे अजूनही प्रथा आहे, खेड्यात आहे, तसे ती शहरात असेल की नाही मला नाही माहिती, पण खेड्यात माणूस मेला की त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं घालतात महाराज. म्हणजे तो बिना माळकरी असला तरीही घालतात तुळशीची पानं. का घालतात? तर तुळशीचा संबंध जर आपल्या शरीराशी असेल तर मग काळ 3दा विचार करतो त्याच्यावर ऍक्शन घेण्याकरता. तुळस तुळस बाकी मला वाटतं सांगितलं तुम्हाला मी आपण इथं गोष्ट. तुळशीच्या झाडावर तो मनुष्य पडला तर यमाचे दूत सरळ तसे निघून गेले. आम्ही नाही त्याला स्पर्श करू शकत कारण तो तुळशीच्या झाडावर पडलेला. म्हणून वैष्णव तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात. त्यामुळे तुळशीचा संबंध सतत शरीराशी राहतो. तेव्हा ज्याच्या दारामध्ये असं तुळशी वृंदावन नाही, तुकोबाराय म्हणतात मग ते घर नाही. घर नाही मग काय? मसनवाटा. स्मशान म्हणजे मसनवाटा आहे. मसनवाटा. अहो तिथं माणसं राहतात. तुम्ही बघा त्यांचे पंजे पुढे आहे का माग आहे ते. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याच्यात तिथं भूत राहतात. भूत जिवंत भूत राहतात हा त्याचा अर्थ आहे. नाही ते स्मशान ग्रह जाणार. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. रागे दात काही. अजून कोण आहे? जये कुळी नाही एकही वैष्णव. ज्यांच्या कुळामध्ये एकही वैष्णव जन्मलेला नाही. वैष्णव वैष्णव कोणाला म्हणतात? अवघी देवावरी माया. वैष्णव तो वैष्णव आहे की जया अवघी माया देवावरी. ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे. पूर्ण प्रेमाचा विषय देव झालेला आहे. देव ज्याला आवडतो, देवाशिवाय काहीच आवडत नाही. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तुझ वाचोनी केशवा आणू ना. देव ज्याला आवडतो तो वैष्णव आहे असं नाही. मग आताच तर तुम्ही म्हणले पण त्याचा अर्थ असा आहे देवाशिवाय दुसरं काहीच ज्याला आवडत नाही तो वैष्णव आहे. देवच आवडतो हे अन्वयाने सांगणं आहे आणि त्याही पेक्षा व्यतिरेकाने सांगणं हे जास्त निर्दोष असतं. देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुझं वाचोनी केशवा आणू 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 एवढी. आणू केवढा असतो माहितीये? छोट्या डोंगरा एवढा. आणू डोंगरा एवढा नसतो. आणू एवढा असतो की एखाद्या घराला पत्र्याचं घर असेल किंवा छपराचं आणि त्याच्यातून उन्हाचं थोडंसं असं जर खाली येत असेल पट्टा, तर त्या पट्ट्यामध्ये आपण पाहिले की असे बारीक कण फिरताना दिसतात. हात लावला तर स्पर्श नाही होत त्यांचा, पण डोळ्याला दिसतात बारीक कण फिरताना. त्या कणाच्या 6व्या भागाला आणू म्हणतात. तो कण घ्यायचा आणि सुरीने त्याचे 6 तुकडे करायचे. तो त्रेणूक असतो, त्याला दिसायला लागतो. अणू दिसतच नाही. मग जरी रूप असलं तरी ते अनुभूत असतं. त्याचं प्रत्यक्ष नाही होत. प्रत्यक्ष या त्रेणुकापासून व्हायला लागतो. तर एवढी वस्तू सुद्धा देवाशिवाय ज्याला आवडत
नाही त्याला वैष्णव अशा प्रकारचं म्हणतात. आणि असा वैष्णव ज्यांच्या कुळामध्ये सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकही झाला नसेल तर ते अख्खं कुळ नरकामध्ये बुडलं जातं. त्याचा बुडे भव नदीमध्ये बुडलं जातं. भव नदीमध्ये ताफा म्हणजे खापर पंजोबा, नुसता पंजोबा, आजोबा, म्हातार, त्यो पोरगा, नातू, पंतू, खापरपंतू, छिपरपंतू सगळे असे पुढच्या आणि मागच्या सगळ्या अशा प्रकारच्या पिढ्या. एकही जर वैष्णव नसेल तर त्या भवनदीमध्ये मोडतात. भवनदी आणि तिकडं सगळे काय जातील? तिकडं नाही, मग तिच्यातच आहे आपण सगळे. आता आपण ज्याच्यात आहे त्याला भवनदीच म्हणतात. भव म्हणजे संसार, आणि संसाराला नदीची उपमा दिलेली आहे. आणि संसार म्हणजे जन्म आणि मरण. तर मग वैष्णव नसेल तर त्या सगळ्यांना जन्मावं लागतं, मरावं लागतं. मेलं की पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. म्हणून आपल्या कुळामध्ये वैष्णव व्हावा ही अपेक्षा पितरांची असते. जन्मल्यानंतर त्याच्या घरच्याला आनंद वाटतो, पितरांना नाही आनंद वाटत. पितर पाहतात ही अवलाद झाली आहे आपल्या वंशामध्ये, पण कशी होणार आहे पुढं? आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. गळे चिना गर्भ, या रांड्याचा गर्भ निघून कसा काय पडला नाही, हे असलं जन्म काय थांबलाय. पितर अशा प्रकारचं काय करतात विचार, कारण त्यांना वाटतं की चला आपण आपल्या कृतीनं नाही मुक्त झालो तर कमीत कमी आपल्या कुळात एखादा जरी वैष्णव जन्माला आला. महाराज एक वैष्णव अख्खं कुळ तारतो. एक वैष्णव तो काय म्हणे, कोटी कुळेती पुनीत भावे, पण नुसतं गीत नाही, भावे गाता गीत विठोबाचे. आणि मग भावे विठोबाचे गीत गाणारा काय तमासगीर थोडी राहतो, तोच कोण असतो? वैष्णव अशा प्रकारचे. तेव्हा जर कुळामध्ये काही वैष्णव नसेल तर त्याचा अख्खा ताफा म्हणजे कुळ हे जन्म मरणाच्या संसारामध्ये फिरत राहत. विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. आता थोडं पुन्हा जवळ आलेले आहे. तुकोबारे समष्टीतून वेष्टीत आलेले आहेत. जे तोंड विठोबाचे नाम नुच्चारी, ज्या तोंडातून भगवंताच्या नामाचा उच्चार होत नाही. खर तर हे तोंड अर्थात ही जी वाणी आहे, ही वाणी भगवंताचे नाम आणि गुण वर्णन करण्याकरता दिलेली आहे. कमल मुख राम भजन को दिया. हे सुंदर गोड अशा प्रकारचं मुख. या ठिकाणी मुख शब्दाचा अर्थ वाणी. भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताचं नाम घेण्याकरता, भगवंताचे गुण गाण्याकरता, भगवंताच्या लीला गाण्याकरता, भगवंताचं स्वरूप गाण्याकरता हे मुख दिलेलं आहे. मुखाचं ते वैभव आहे. तेव्हा मुखाने भगवंताचं गुण गावेत. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकोबारांनी विनंती केली, बाई ए माझी लाडकी, तू भगवंताचं काय घे, गुण अशा प्रकारचं घे. ऐकायला गेली तर तुकडे करून टाकेन जर तू भगवंताचं नाम नाही घेतलं तर. नाही, देवाशिवाय दुसऱ्याचं कोणाचं नाव घेतलं तर. शतखंड माझी होईल रसना, जरिया वचना पालटेन. पण तुकोबारांच्या प्रयत्नाला यशही आलेलं होतं. म्हणजे तुकोबारांची वाणी इतकं भगवंताचं नामस्मरण करत होती की मध्ये थांबतच नव्हती.
तुकोबारायण लोक ओ महाराज जरा थोडं थांबा ना, होय आमचं काय चाललेलं तुमचं काय, आपलं विठ्ठल 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 विठ्ठल, काही ऐकायला येत नाही, काही समजत नाही, थोडं तुम्ही थांबा ना जरा. आता मी काय करू, ती ऐकतच नाही. माझी मजा झाली, अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला, जीवे झाला चळ ने घे अवसान ते पळ. असे तुकोबाराय नामस्मरण करते ते. आता काही एवढं नाही, पण मग तरी नियमाने दररोज काही ना काही भगवंताचं स्मरण करतात. कमीत कमी महाराज 21,800 जप प्रत्येकाने दररोज करायला पाहिजे. कारण आपले श्वास 24 तासामध्ये तेवढे होतात. तर एका श्वासाला एक नाम, या हिशोबाने कमीत कमी म्हटला, किमान कमाल नाही, किमान ज्याच्या गळ्यात माळ आहे, जे स्वतःला वारकरी वैष्णव समजून घेतात, त्यांनी दररोज एवढा जप तरी करायलाच पाहिजे. हरे कृष्ण संप्रदायामध्ये दीक्षा देत असताना, माळ घालत असताना ते 8च घालतात. तुम्हाला एवढा जप करा. तुम्ही गृहस्थी असाल काही अडचण नाही, त्यांच्यातही 2 प्रकार आहेत, काही साधू आहेत आणि काही गृहस्थी आहेत. पण गृहस्थी असला तरी त्यांना तर ठराविक तेवढा जप दररोज करावाच लागतो. म्हणून तुम्ही दुकानात असले तरी ते गळ्यात पिशवी आणि हातात माला असते, जप करतात, करायला होतात. आपणही तसं करायला पाहिजे. तुकोबारीने सुद्धा राजांना सांगितलेलं होतं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. आपण माळकरी वाढवण्याचा जास्त प्रयत्न करतो, ते काय करतो की नाही हे त्याच्याकडे पाहतच नाही. कारण त्याला आपल्याला करावं लागेल ना जप. ते म्हणतील बाबा तुम्ही तर कधीच करत नाही, मग आम्हाला कसं काय सांगायचं. करायला पाहिजे, जपाची सवय लावायला पाहिजे. महाराज जप अत्यंत महत्वाचं आहे. भगवंताचं स्मरण फारच महत्वाचं आहे. भगवंताचं स्मरणच अशा प्रकारचं आपल्या बरोबर येणार आहे. काही झालं तरी भगवंताच्या स्मरणाचा प्रत्येकाने नियम करावाच. सुरुवात करावी, कमी होईल, हळूहळू हळूहळू वाढत जाईल, पण जप प्रत्येकाने हा केलाच पाहिजे. आणि जर करत नसेल तर मग तुकोबाऱ्यांच्या या प्रमाणाला शरण जावं लागेल. काय झालं होतं असं सांगतात, स्वामी महाराजांचं प्रवचन, आपलं कीर्तन होतं कुर्डुवाडीला, बंकट स्वामी महाराज. त्या कीर्तनात विषयाला देव सगळीकडेच आहे, परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे. विठ्ठल जलीस्थळी भरला, विठ्ठल विस्तारला ज्याने वगैरे स्वामी महाराजांनी खूप चांगलं सांगितलं. तिथं कीर्तनाला इतर संप्रदायाची 2 माणसं आलेली होती. ते कीर्तन झाल्यावर ते स्वामीकडे आले, म्हणले स्वामी व तुम्ही, तुमचा देव पांडुरंग सगळीकडे व्यापक आहे असं म्हणून सांगितलं. म्हटलं हो, प्रमाणे सगळे संतांची शास्त्राची तशी. हो ते झालं हो प्रमाण, पण मग आम्ही संडास कुठं करायचा. आता देवाच्या अंगावर कसं काय संडास करायचा. स्वामींनी सांगितलं हा तो तर प्रश्नच आहे. असं करा तुम्ही उद्या कीर्तनात या, मग मी सांगतो तुम्हाला कुठं करायचं ते. म्हणजे दुसऱ्या दिवशी पुढे येऊन बसले मला. आणि मग निघाला विषय, सगळ्यांना सांगितलं स्वामींनी. सगळ्यांनी अगदी हाताने टाळे वाजवायचे आणि मुखाने नामस्मरण करायचं. सगळे करा, सगळे करा, सगळे करा. आता स्वामींचं त्यावेळेला जसं पूर्वीच्या काळामध्ये नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला, मधल्या काळामध्ये स्वामींनी फारच प्रसार केला असं त्यांचं जवळचे ज्यांना पाहिलेले लोक सांगतात. खूप प्रसार, भक्तीचा प्रसार फारच केला. या चाली फिली सगळ्या स्वामींनीच इकडे आणल्यात. तर नामस्मरण सगळे करायला श्रद्धा होती स्वामीवर बऱ्याच लोकांची. पण आता हे दुसऱ्या याचे पंथाचे ते कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणते. सगळीकडे निरखून पाहिलं, त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं बा काल मी सांगितलं सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. तेव्हा काही जिज्ञासूंनी मला प्रश्न विचारला की आम्ही संडासला कुठं जावं. मग त्यांनी सांगितलं ज्यांनी नामस्मरण नाही केलेलं सरळ त्याच्या तोंडात करा, काही अडचण नाही. कारण विठोबाचे नाम नुच्चारीचे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड, चर्मकाचे चमड्याची टाकी समजायची ती. तेव्हा अशी परिस्थिती आपल्यावर नको यायला.
तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरीचिया कीर्तना नवजाय. भगवंताच्या कीर्तनाला जर जात नसेल वा घरी बसूनही कीर्तन करत नसेल तर त्याचे हात आणि पाय लाकडं हा पण वल्ली. म्हणजे काय करायचं, लाकडं काय करत असतात तुमच्याकडे, काय करतात विनाकामाची लाकडं? जाळायचे. तसं हे नुसतं जाळण्याकरता सर्प नाही असं समजत चितेचं. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने कीर्तनाला जावं, नामस्मरण करावं, दारामध्ये तुळशी वृंदावन अशा प्रकारची लावावी, आपण वैष्णव व्हावं, आपल्या घरातल्या सगळ्यांना वैष्णव अशा प्रकारचं बनवावं आणि एकादशीचं व्रत नियमाने